नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चिकनचा रस्सा। त्याचबरोबर आपण सुक्क चिकन ही बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 चमचे भाजके फुटाणे, 4 कांदे पहा अशा प्रकारे भाजून घ्यायचे, 1 वाटी खोबरं तेही आपल्याला भाजून घ्यायचे, 2 टोमॅटो घ्यायचे, 2 जुडी आपल्याला लसूण घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायचे आणि 4 इंच अद्रकचे तुकडे घ्यायचे। इथे पहा मी 1.5 किलो चिकन घेतले। आता चिकन आपल्याला पिवळं शिजून घ्यायचे। त्यासाठी पहा पातेल्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकले, 1 चमचा हळद टाकले, 4 चमचे धण्याची पावडर टाकली, नंतर त्यामध्ये सर्व चिकन टाकून घेतले। आता 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित नंतर मिक्स करून घ्यायचे। नंतर त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि झाकणावरती आपल्याला 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचे। तर खालच्या हीटमुळे आपलं वरचं पाणी गरम होतं आणि चिकनमध्ये आपल्याला गरम पाणीच ओतून घ्यायचे। अशाच प्रकारे आपल्याला 4 ग्लास त्यामध्ये पाणी गरम करून प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला सुक्क चिकन बनवून घ्यायचे। त्यासाठी पहा तेल टाकून घ्यायचं, कांदा परतून घ्यायचा, वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे, 1.5 चमचा आपल्याला त्यामध्ये घरगुती मसाला टाकायचा आहे, 1.5 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे। व्यवस्थित आपल्याला तरी येऊस्तर मसाले परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित तेल सुटूस तर शिजवून घ्यायचे। आता आपलं सुक्क चिकन तयार झालेलं आहे। आता आपण रस्सा बनवून घेऊ। पहा 4 पळी तेल टाकून घेतलंय, सर्व मसाला आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये घरगुती मसाला 1.5 चमचा, चिकन मसाला 1.5 चमचा, व्यवस्थित लालसर तरी सुटूस तर आपल्याला हे परतून घ्यायचे। नंतर शिजवलेलं आपल्याला पूर्ण चिकन त्यामध्ये टाकून घ्यायचे। आता सर्व टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या। आता त्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि त्याची उकळी काढून घेऊ। त्यानंतर आपली ही भाजी तयार होईल। तर अशा पद्धतीने बनवलेलं चिकनचा रस्सा आणि सुक्क चिकन तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।